नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज GMC पुणे ससून हॉस्पिटलची जी एक्झाम होती ग्रुप डीची, या एक्झामसाठी सांगलीच्या सेंटरला आलो होतो. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज अँड रिसर्च या कॉलेजला आलो होतो. तिथे एक्झाम झाली आपली. आपण आज एक्झाम दिली आहे, तर आपल्याला ती एक्झाम एकदम चांगली गेली. आपण बऱ्यापैकी मार्क मिळवू याच्यामध्ये. पण सांगायचा भाग असा की ही एक्झाम जितकी सोपी आहे तितकंच मेरिट हाय पण लागेल. याच्यामध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चन सोडवायचे आहेत. निगेटिव्ह नसल्यामुळं सर्व क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. ज्या पद्धतीने क्वेश्चनची लेवल आहे त्यावेळेस GSचे क्वेश्चन सोपे आहेत. स्टेट कॅपिटल झारखंडची विचारली होती. परत महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट विचारलं होतं. तिसरं म्हणजे परत आणखीन आहेत क्वेश्चन. आताच रिसेंटली जे आपले व्हाईस प्रेसिडेंट झालेले आहेत VP राधाकृष्णन यांच्याबद्दल पण विचारलं होतं. आणि मधुबनी पेंटिंग बिहारची विचारली होती. परत आणखीन क्वेश्चन आहेत GSचे, मला सध्या जे आठवत आहेत ते सांगतो आहे मी तुम्हाला. एक चलन विचारलं होतं जपानचे. परत टाटा सन्सवरती एक क्वेश्चन विचारला होता. टाटा सन्स जे एअर इंडिया आहे ते पूर्ण कोणाच्या मालकीचं आहे, ते टाटा सन्सचं आहे. असे भरपूर क्वेश्चन होते ज्याच्यामध्ये आपण उत्तरं देऊ शकत होतो. गेस करून पण उत्तरं निघत होती. एक 1942ची चळवळ विचारली होती एक. आणि 1885ला जे फर्ग्युसन कॉलेज पुण्याचं स्थापन झालं ते विचारलं होतं. शिवनेरी फोर्ट विचारला होता. अशा पद्धतीने GSचे क्वेश्चन माझे तर बऱ्यापैकी बरोबर आहेत. आता राहिला विषय मराठीचा. मराठीला तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थीवर भर जास्त आहे आणि अनेक शब्दाबद्दल एक शब्द असा तो एकलकोंडा एक विचारला होता. बऱ्यापैकी पेपर सोपा होता. ज्या पद्धतीने पेपर आले आहेत बाकीच्या शिफ्टचे आहेत त्यांनी सगळे अटेम्प्ट करा. चांगला पेपर द्या. सेकंड आणि थर्ड शिफ्ट बाकी आहे. फर्स्ट शिफ्ट झाली आहे. याच्यामध्ये डिटेल्स ॲनालिसिसवर मला वाटते बनवायला पाहिजे व्हिडिओ. बघू, मी बनवेन कदाचित. पण सध्या तरी मी इथं आलो आहे वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज. कॉलेज चांगलं वाटलं. सिस्टम छान होत्या. पेपर सोपा असल्यामुळं बाकी टाईम मॅनेजमेंटचा काही इश्यू आला नाही. मी भरपूर एक्झाम दिलेल्या आहेत IBPSच्या, त्याच्यामुळं मला काही इश्यू आले नाहीत. पण तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्झाम द्या. सगळे क्वेश्चन सॉल्व करा. परत सांगतोय, कारण हे कसं आहे